काय पण ठीक आहे बाबू. चांदीच्या ताटात रेशमी खण हर्षदरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा सण. उमरली काळी संतोषरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. कुंकू जसा चांदण्याचा ठसा कमलेशरावाचे नाव घेते सारेजण बसा. दारासमोर रांगोळी काढली फुलांची. झेंड्याला अशोकचक्राची खून, तिरंगी झेंड्याला अशोकचक्राची खून विशाल बोराड्यांचे नाव घेते दादारावची सून. उखाणा घेते आशीर्वाद द्यावा दीपकरावांचा सहवास माझ्या आयुष्यभर असावा. पर्वतावर बर्फांच्या राशी दीपकरावांचं नाव घेते सेजलच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. तर नमस्कार मंडळी, मी अर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रो, आज आहे ना मकर संक्रांत झालेली आहे आणि ना आता किती तारखेपर्यंत बोलली सेजल? पुढच्या 16 फेब्रुवारी पर्यंत. 16 फेब्रुवारी पर्यंत ना आपण हळदी कुंकूचे प्रोग्राम करतो. म्हणजे कोकणात तर सर्रास करतात आणि मुंबईला पण चालतं आता. म्हणजे आताच्या कलियुगामध्ये तर मुंबईला पण करतात. म्हणजे आतापर्यंत तरी चालू आहे. तर आहे ना सेजलला 2 वर्षापासून करायचं होतं हळदी कुंकू. तर या वर्षाने योग आलाय है ना? हा, योग आलाय. त्यामुळे मी हळदी कुंकवाचा प्रोग्राम आज करणार आहे. माझे श्री समर्थ कृपा सगळं महिला मंडळ आज येणार आहे. मी 6 वाजता टायमिंग दिला आहे. माझं फर्स्ट हळदी कुंकू आहे. मी शॉपिंग करण्यासाठी दादरला गेले होते. यांनी मला खूप सपोर्ट केला. थँक्यू सो मच. अहो, तुम्ही मला प्रतिसाद दिला, सपोर्ट केला. त्यामुळे मी आज हळदी कुंकू करू शकले. खूप इच्छा होती 2 वर्ष, पण शक्य नाही झालं. म्हटलं 3ऱ्या वर्षी आपण नक्की हळदी कुंकू करूया. म्हणून मी आज हळदी कुंकू करत आहे. आणि अयोध्यामध्ये आज श्रीरामांचं पण उद्घाटन झालंय मंदिराचं. त्यामुळे म्हटलं आज योग पण चांगला आहे, वार पण चांगला आहे सोमवार, तर हळदी कुंकू करूया. त्यामुळे मी आज हळदी कुंकू करते. हा, तर चला मित्रो, आपण ना जास्त वेळ न घेताना आता सेजलनी तर तयारी बऱ्यापैकी केलेली आहे. वाणांची वगैरे का असणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला मित्रो, जास्त वेळ न घेता व्हिडिओला ह्या सुरुवात करूया. या वेलकम. हा घ्या, जाऊन पण काय पण
पाणी भरलं, पाणी येतं. सजल तुझ्यापासून नाव घेऊन सुरुवात करा. नाही घ्या का तरी पण. मी खण हर्षदरावांचं नाव घेते. हळदी कुंकवाचा सण. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर अजितरावांचं निलावला सौभाग्याचा आहे. पहाटे पहाटे उमलली कळी संतोषरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. काही शब्द येतात ओठातून, करणचं नाव येतं मात्र हृदयातून. कुंकू जसा चांदण्याचा ठसा, कमलेशरावाचे नाव घेते सारेजण बसा. दारासमोर रांगोळी काढली फुलांची, रविरावांचे नाव घेते सुनमी मोऱ्यांची. तिरंगी झेंड्याला अशोकचक्राची खून, तिरंगी झेंड्याला अशोकचक्राची खून, विशाल बराडांचे नाव घेते दादारावची सून. उखाणा घेते आशीर्वाद द्यावा, दीपकरावांचा सहवास माझ्या आयुष्यभर असावा. हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी, दीपकरावांचं नाव घेते सेजलच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. सुहासरावांचं नाव घेते सगळ्यांचं मला. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, दादारावांचं नाव घेते ठेवून तुमचा मान. इकडे ये. इथं उभा. मम्मी कुठे? तर मित्र खूप दिवसानंतर आहे ना आम्ही मिस्टर मिसेस साखरकर आपल्या पहिल्या चॅनलचं नाव होतं, आता आपण हर्षद साखरकर ब्लॉग म्हणून केले. तर मिसेस साखरकर खूप दिवसांनी आपल्या चॅनलमध्ये म्हणजे खास करून तिचा प्रोग्राम आहे ना म्हणून ती ब्लॉग मध्ये आले असं मला वाटतं. तर सांग आता आपला प्रोग्राम कसा झाला. आपला हळदी कुंकू समारंभ चांगल्या पद्धतीने पार पडला. सगळ्या महिलांना खूप मजा आली. म्हणजे आमच्या समर्थ कृपा सोसायटीमध्ये पहिल्यांदा हळदी कुंकू झालं ते म्हणजे माझं, त्यामुळे सगळ्यांना खूप एन्जॉय आला. आम्ही उखाण्यांची स्पर्धा लावली होती, कोण उखाणे कसा घेतोय काय. मी सुरुवात केली, त्यानंतर सगळ्यांनी उखाणे केला. खूप मजा आली. काय काय लाजत होत्या, काय काय जणांना उखाणे येत नव्हते. तुम्हाला बघायला मिळायचं असेल, खूप धमाल आली. म्हणजे धमाल आली. काय काय उखाणे येत नव्हते ते मोबाईलवर सर्च मारून उखाणे बघत होते, त्यामुळे खूप मजा केली. श्री समर्थ कृपा सोसायटी मधल्या महिला पण खूप सपोर्ट केला मला. सगळ्या उपस्थित वेळेत राहिल्या होत्या. खूप मजा आली. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत बाय.